गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझी ब्राईड आज सोलापूरची आहे, तर लवकर उठून आवरून घेतलं आहे मी. ही मेहंदी ब्राईडसाठी भिजवलेली होती. सो मी मेहंदी कधीही रात्री भिजवत असते ब्राईडची, जे की सकाळी उठून मी त्याला परत फेटते जसं मला क्लायंटसाठी हवं असतं त्या टाईपमध्ये. म्हणजे थिकनेस वगैरे बघून एकदम ताट तुटेल अशी मेहंदी असते माझी. प्रॉपर स्मूथ झालेली आहे आता मेहंदी. हे आम्ही यूज करू शकतो ब्राईडला. मग लगेच आम्ही ते मेहंदी कॅरेट बॅगमध्ये भरून घेतलं, जसं की आम्ही तिथं क्लायंटच्या घरीच करतो. झोप उडावी म्हणून अद्रक टाकून गरमागरम चहा केलं होतं, चहा पिलं. त्यानंतर लॉक करून आम्ही निघालो. ऑटो केलेला होता आम्ही. काकांना म्हटलं प्लीज काका लवकर घेऊन चला, आमची बस जाईल, कारण 6:30ला बस होती एक्झॅक्ट. काकांनी खूप फास्ट घेतलं. मला सुंदर असा नजारा होता, मस्त वाटत होतं सकाळ सकाळी. आज तरी मी लवकर उठत नसते, बट ठीक आहे, ऑर्डरच्या दिवशी चालतं. पोहोचलो आम्ही तिथे ॲक्युरेट 6:30ला बस हे भेटली आम्हाला. 11:30 वाजता आम्ही सोलापूरमध्ये पोहोचलो. आम्हाला काही घाई गडबड नव्हती, कारण क्लायंटने 12:30चं टाईम दिलेलं होतं. मग आम्ही तिथं जाऊन क्लायंट केलं. बघा सुंदर अशी मेहंदी काढून घेतली, आणि मेहंदी झाल्यानंतर पोजेस व्हिडिओ घेतलं थोडेफार पोस्टिंगसाठी. इन्स्टा आता महत्त्वाचं आहे, सध्या तेच ट्रेंडिंग आहे, तर आपलं काम दाखवावं लागतं. असं फोटोज व्हिडिओज घेऊन आम्ही खूप लवकर म्हणजे ब्राईड झाली आमची, 5 वाजता झालेली. मग ऐश्वर्या म्हणली की तिथं सोलापूरमध्ये यात्रा चालू होती, गड्डा यात्रा सिद्धेश्वरची. सो आम्ही तिथं जाणार होतो. फटाफट क्लायंटला कोण दिलं करून, क्लायंटला द्यायची होते एक्स्ट्रा. आम्ही निघालो गड्डा यात्राला. आम्ही दोघी सुपर एक्सायटेड होतो, कारण आमची ब्राईड खूप लवकर झालेली. आम्हाला गड्डा यात्रेला जायला टाईम भेटलेलं, आणि आयुष्यानं कधी पाहिलं नव्हतं गड्डा यात्रा. सो आम्ही असं मस्त फ्रेश होऊन निघालो. काका पण चांगले होते ऑटोवाले. ते सांगत होते की आधीच्या गड्डा यात्रामध्ये आत्ताच्या गड्डा यात्रामध्ये किती फरक आहे, म्हणजे काही काही चेंजेस झालेत. मग काकाने आम्हाला सोडलं. आम्ही असं सुंदर सुंदर स्टॉल लागलेले होतो, दोघं बघत बघत निघालो. खूप सुंदर सुंदर असं काही वस्तू होते. हे किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. ऐश्वर्या तर सुपर एक्साइटेड होती, ती खूप पळायली पुढे. बघा तुम्ही स्माईल बघा तिची, किती सुंदर अशी स्माईल देते. आम्ही पोचलो श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात. हे बघा मंदिराचं परिसर किती सुंदर असा आहे. इथून वॉक आहे 5 मिनटाचा. त्या वॉकनंतर ते मंदिर कसं पाण्याच्या मधोमध आहे, की आजूबाजूनं पाणी आहे. ते सेफ्टीसाठी जाळी लावलेलं आहे. आणि सोलापूरच्या आजूबाजूचे लोक खूप गर्दी करतात, म्हणजे वर्षातून एकदा असते ही यात्रा. गर्दी बघा किती आहे. आम्ही असं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही परत निघालो मेन गड्डा एन्जॉय करायला. एक खुशी देख रहे हो. सुंदर असा सोलापूरमध्ये दिवस आमचा संपला. मग आम्ही त्यानंतर निघालो पुणेला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करून शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.